हायकोर्ट लिपिक परीक्षा गोंधळ प्रकरणी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय झाला नाही तर संभाजीनगरमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेतील गडबडीमुळे विद्यार्थ्यांनी संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला अभिजित दिपके यांनी पाठिंबा दिलाय। त्यांनी संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। रात्री उशिरा त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। आपण बघतोय की काल दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या एका सेंटरवरती विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। फॉन्ट छोटे असणे, कीबोर्ड उपलब्ध नसणे असे अनेक अडचणी त्यांना आल्या होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा निर्णय घेतला होता। त्यानंतर अभिजित दिपके यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा एक आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी। अशा कुठे थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी, त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत। त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। दरम्यान या सगळ्या गोंधळावरती परीक्षार्थींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं। ज्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यात आल्या त्या एकदम समोर आल्यामुळे सगळेजण घाबरले आहे, नाराज झाले आहे। पण आता ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही एक्झाम पुन्हा रिकंडक्ट करण्यात यावी अशी न्यायालयाकडे, ऑनरेबल हायकोर्टकडे आमची विनंती आहे। त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कारण न्यायव्यवस्था जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडे? मग त्यावेळेस आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे, प्रोटेस्ट करू शकतो आम्ही। तर ते राज्यभरात मग आमच्याकडून विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येईल।